नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जो आईवडिलांना सांभाळत नाही तो आयुष्यात कधीच सुखी होऊ शकणार नाही. ज्याला भगवंत सद्बुद्धी देतो तोच आईवडिलांची सेवा करतो. कारण आईवडिलांची सेवा करायला देखील भगवंताची आपल्यावर कृपा असावी लागते. जो आईवडिलांना सांभाळतो त्याचे सारखा सुखी महान संपूर्ण विश्वात दुसरा कोणीच नाही, असं प्रतिपादन नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांनी केले. शेवगाव तालुक्यातील मराठवाड्याच्या सरहद्दीलगत असणाऱ्या श्री क्षेत्र बालमटाके शेकटे बुद्रुक येथील नारायणदास गड येथे परमपूज्य नारायणदास महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तानं नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली नारायणदास गडावर भव्य दिव्य असे हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहानिमित्त 7 दिवस महाराष्ट्रातील नामवंत संत महंत यांनी हजेरी लावून सप्ताहाची शोभा वाढविली होती. शेवटच्या दिवशी गडावर टाळ मृदुंगाच्या व गगनाला भिडणाऱ्या भव्य दिव्य अशा भगव्या पताकांनी जणू वातावरण भक्तिमय करून टाकलं होतं. ग्रंथाच्या मिरवणुकीमध्ये महिला व संतांनी फुगड्या खेळून वेगळाच आनंद घेतला. संत महंत वारकरी सेवेकरी व गावकऱ्यांनी एकत्र येऊन सप्ताहाच्या कीर्तनातील नामस्मरणाचा एक वेगळा आनंद साधू संतांबरोबर भाविकांनी घेतला. यावेळी या अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या काल्याच्या कीर्तनाला परिसरातील तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त टाळकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृष्ण हरी. सर्व या आपल्या स्वामी नारायणदास महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याला येणाऱ्या भाविक भक्तांना नारायण बाबांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की बाबांच्या सोहळ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सेवा केली, ज्यांनी ज्यांनी अन्नदान केलं, ज्यांनी ज्यांनी बाबांची सेवा केली त्यांना काही कमी पडू देऊ नका आणि अशीच सद्बुद्धी द्या, अशी वैकुंठवासी नारायणदास बाबा यांच्या चरणी प्रार्थना करतो. व तसेच सर्व आमच्या मंडळींना बाबांच्या चरणी आशीर्वादाची एक अपेक्षा करतो, बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचं फळ सर्वांना 12 महिन्यामध्ये मिळून जाऊ द्या अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.